नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कला अद्वैत घरी जायला निघालेले असतात. कलाच्या मनात विचार येतो की हा आगाऊ मला घरी नेणार की नाही गाडीतून जर मी गेली ना, त्याला सगळा राहुलने केलेला फ्रॉड सांगता येईल. तेच एक रिक्षा उभी असते. कला रिक्षावाल्याला विचारते की चांदेकर मेन्शनला येईल का? त्यावर रिक्षावाला म्हणतो नाही. अद्वैत लगेच मनातच विचार करत असतो की ही मुद्दामून करत आहे आबांसमोर. मी हिला नेलं नाही तर आबा मला बोलतील ना, त्यासाठी ही मुद्दामून रिक्षावाल्याला विचारते. तेवढ्यात आबा अद्वैतला आवाज देतात. ती म्हणतात की अद्वैत, तू इथून आता घरी चाललेला आहे ना, तर सुनबाईला पण घेऊन जा तुझ्यासोबत. त्या रिक्षावाल्याला विचारत आबा म्हणतात की चालतंय ना? त्यावर अद्वैत म्हणतो चालतंय आबा. न चालायला काय झालं? त्यानंतर अद्वैत कलाला शुक शुक ऐ असा आवाज देत असतो. त्यावर कला म्हणते, काय आहे चांदेकर, काय म्हणत होतात का? त्यावर अद्वैत म्हणतो की घरीच येताय ना, चला माझ्या बरोबर. कला म्हणते की मी असं येणार नाही. त्यावर अद्वैत म्हणतो की मग कशी येणार आहे? कला म्हणते प्लीज म्हण मग. त्यावर अद्वैत म्हणतो मी नाही म्हणणार, तुला यायचं असेल तर ये, नाही तर राहून दे. त्यावर कला लगेच रिक्षावाल्याला मोठ्याने आवाज देते. रिक्षा थांबत नसते. अद्वैत मग लगेच तिच्या जवळ जातो आणि म्हणतो की खरे प्लीज माझ्यासोबत घरी चल. त्यावर कला त्याला म्हणते की स्माईल कर. वर कला म्हणते की आता कसं, सकाळी मला बघून न बघितल्यासारखं केलंस ना? त्यावर अद्वैत म्हणतो की हो, मी खूप मोठी घोर चूक केली, मूर्ख आहे मी. त्यावर कला म्हणते की करेक्ट. अद्वैत म्हणतो की मी थांबायलाच नको होतो, सकाळी डायरेक्टली निघून यायला हवं होतं. त्यावर कला म्हणते की आगाऊ. अद्वैत देखील तिला म्हणतो की तू अति आगाऊ. दुसरीकडे सरोज मनातच विचार करत असते की एवढं काय चाललं आहे दोघांचं. दोघंजण कारमध्ये देखील एकत्र असणार आहे आणि मला ह्या दोघांना एवढ्या वेळ एकत्र ठेवणं मला शक्य नाही. गाडीत बसायला निघतो आणि सरोज लगेच येते तिथे आणि म्हणते अद्वैत थांब, मी पण येते तुझ्या बरोबर. कला मनातच विचार करत असते की सरोज मॅडम जर येणार असतील तर मला अद्वैतला सांगता येणार नाही आणि प्रूफ देखील दाखवता येणार नाही. कला गाडीत बसायला जाते. त्यावर लगेच सरोज तिला म्हणते की एक मिनिट, तुझा आणि अद्वैतचा काही एक संबंध नाही, त्यामुळे तुला पुढं बसण्याचा अधिकार नाही. तर कला म्हणते की मला मिळवायचा देखील नाही. अशी इच्छा दोन्हीकडून असायला पाहिजे आणि आमच्या दोघांची इच्छा नाही. त्यावर सरोज म्हणते की प्रत्येक गोष्टीला आरेला कार्य केलंच पाहिजे की ही तुझी सवय चांगली नाहीये. गपचूप बस आता मागे. दुसरीकडे खरेंच्या घरी संगीता नयनासाठी स्थळ बघत असते आणि विचारत असते की आमच्या नयनासाठी स्थळ आहे का? त्यावर तो माणूस म्हणत असतो की नाही, धाकटीसाठी आहे, तिच्यासाठी दाखवू का? त्यावर संगीता म्हणते की नाही हो, आमची काजल अजून लहान आहे, तिचं कॉलेज करते ती. त्यावर तो माणूस म्हणतो की नयनासाठी स्थळ शोधणं तर खूप अवघड आहे. कोल्हापुरात तर नाही भेटणार तिला. कोल्हापूरच्या बाहेर चालेल का? संगीता म्हणते हो चालेल, फक्त नवरदेवाकडील माणसांना कळून देऊ नका की आमची नयना भर मांडवातून पळून गेली होती ते. त्यावर तो माणूस म्हणतो की हो चालेल, काही एक कळून देणार नाही. तो माणूस म्हणतो की माझ्याकडे एक सांगळीचं स्थळ आहे, ते दाखवू का? मुलगा 12वी झालेला आहे, गॅरेजवाला आहे, चालेल का तुम्हाला गॅरेजवाला? त्यावर संगीता म्हणते हो चालेल. त्यावर तो माणूस म्हणतो की येतो मग आम्ही संध्याकाळी तुमच्याकडे. त्यावर संगीता म्हणते हो चालतंय, या तुम्ही. संगीता फोन ठेवते आणि तेवढ्यात नैना येते. नैनाला संगीता म्हणते की नैने संध्याकाळी तयार हो, तुला बघण्यासाठी पाहुणे येणार आहे. त्यावर नैना म्हणते की मम्मा काय चाललं आहे तुझं, तुला सांगितलं ना मला एवढ्यात लग्न करायचं नाही. त्यावर संगीता म्हणते की मग कधी करायचं आहे, अजून किती दिवे लावायचे राहिले आहे. त्यावर संगीता म्हणते की तू गप बस आता, चुपचाप लग्न कर आणि तुझ्या घरला चालती हो. त्यावर नैना म्हणते की ह्या स्पीडनं तू माझं लग्न तर केलं आणि तू उद्याच लग्न लावशील. मागच्या वेळेस तीच चूक केली म्हणून मला लग्नातून पळून जावं लागले. त्यावर संगीता म्हणते कोणाला चांदेकरांची सून व्हायचं होतं, संध्याकाळी पाहुणे येणार आहे, मला आवराआवर करायला मदत कर चल. आणि संगीता तिथून निघून जाते. दुसरीकडे कला भाजी निसत असते आणि विचार करत असते की लवकरात लवकर अद्वैतला सांगायला पाहिजे पीडितला घोटाळा. पण सरोज मॅडम इथेच बसल्या आहेत, त्यांच्या देखत जर त्याच्या रूममध्ये गेले तर त्यांना वाईट वाटतं. तेवढ्यात आनंद येतो आणि आनंदला सरोज म्हणते की आनंद, अंजूला सांग मला रूममध्ये चहा आणून द्यायला. त्यावर आनंद म्हणतो की हो मॅडम ठीक आहे आणि सरोज तिथून निघून जाते रूममध्ये. कला लगेच ज्यूस घेऊन अद्वैतच्या रूममध्ये जाते.
अद्वैत दागिन्यांची डिझाईन बघत असतो आणि म्हणत असतो की कितीदा सांगितलं तरी तेच चुका करतात. कला येते आणि दरवाजा वाजवते. त्यावर अद्वैत वाटेन म्हणतो, तू? तर अद्वैत म्हणतो की हे काम अंजूचं आहे, तू का घेऊन आलीस? त्या रूममध्ये शिरते आणि दरवाजा बंद करते आणि अद्वैत म्हणतो, तू दरवाजा का बंद करतेस? तुझं काय काम आहे ते सांग बरं आधी. त्यावर कला म्हणते की मलाही हौस नाही तुझ्या रूममध्ये येण्याची. त्यावर अद्वैत म्हणतो की मग दरवाजा बंद करण्याची काय गरज आहे? खाली चल, सगळ्यांसमोर सांग. त्यावर कला म्हणते की तू आधी शांत होतो का? कला म्हणते की काहीतरी कारण आहे म्हणून मी असं केलं. उगाच नाही, 2 मिनिटं मी बोलते आता. कला म्हणत असते की हे बघ अद्वैत, मला जे काही तुला सांगायचं आहे ते मला इतक्या सगळ्यांना सांगावंसं नाही वाटत, म्हणून मी तुला सांगायला आले आहे. मग तू ठरव कोणाला सांगायचं की नाही. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की तू मला समजेल असं बोलशील का? प्लीज कम टू द पॉइंट. त्यावर कला म्हणते बरं. कला अद्वैतला फोटो दाखवत असते आणि म्हणत असते हे बघ. त्यावर अद्वैत म्हणतो की पर्चेस ऑर्डर आहे, त्यावर आबांच्या सह्या देखील आहेत, त्यात काय बघायचं? त्यावर कला दुसरे फोटो दाखवते आणि म्हणते हे बघ. कला अद्वैतला म्हणते की ह्या दागिन्यांची जर पर्चेस ऑर्डर निघाली होती तर ह्या दागिन्यांची वर्कशॉपमधून पिढीमध्ये आल्याची नोंद का नाही? त्यावर अद्वैत म्हणतो की शक्यच नाही, पर्चेस ऑर्डर निघाली म्हणजे त्याची नोंद असायलाच हवी. त्यावर कला म्हणते की नाहीये नोंद, मी स्वतः रजिस्टर चेक केलं. जेव्हा तू आणि आबा मीटिंगमध्ये होता तेव्हा मी रजिस्टर चेक केलं आणि त्यात नोंद नव्हती. त्यावर अद्वैत म्हणतो वाट, मुळात तू रजिस्टरला हात का लावलास? त्यावर कला म्हणते की हो हो, तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, पण नैनाताईला राहुलने फसवलंय हे सिद्ध करण्यासाठी मला त्याच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागतील ना. आपण पेढीवर गेलो होतो म्हणून मी रजिस्टर चेक केलं आणि मुद्दा तो नाहीच आहे. मला राहुलच्या पेढीवर 8 लाखांचा फ्रॉड सापडला. त्यावर अद्वैत म्हणतो की नाही नाही, हे शक्य नाहीच आहे. मी चेक करतो आणि पेढीवर फोन लावतो आणि लीनाला म्हणतो, लीना तू मला मागच्या महिन्यातील पर्चेस ऑर्डर आणि बिल्स, वर्कशॉपमधून पेढीवर आलेल्या दागिन्यांची मला लिस्ट हवी आहे. त्यावर अद्वैत कलाला म्हणतो की येथील डिटेल्स आलाय मेसेज. अद्वैत म्हणत असतो की एवढा मोठा गोळ होणं शक्यच नाही, तू नीट चेक केलंस ना? त्यावर कला म्हणते की हो. अद्वैत कलाला विचारत असतो की पर्चेस ऑर्डरचा नंबर काय आहे? अद्वैत कलाला म्हणतो की युअर राईट, 8 लाखांचा घोळ आहे, दागिने पेढीवर आलेच नाहीये. मुद्दा हा आहे की एवढा मोठा घोळ कोणाच्या लक्षात आला का नाही? एनिवे, राहुल संध्याकाळी येईल, मी बोलेल त्याच्याशी आणि त्याला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागेल. दुसरीकडे नैना तयार होते आणि संगीता धावत नैनाकडे येते आणि नैनाला म्हणते की नैने आवर लवकर, ते लोक आले. नैना म्हणते अगं मम्मी, मी केव्हाची रेडी आहे. त्यावर संगीता मनातच विचार कर, हिला काय झालं अचानक? सकाळी तर नकार देत होती लग्नासाठी आणि आता स्वतःहून एवढी सजली. जाऊन दे, मी बी कसला विचार करते. आणि म्हणते की पोरगी बोल्यावर उभं राहते म्हणजे देवच पावला. त्यावर संगीताला नैना म्हणते की काय झालं मम्मा, मी चांगली दिसत नाही का? त्यावर संगीता म्हणते की नाही नाही ग, खूप गोड दिसतेस ग तू. पण नैना म्हणते की मम्मा, मला खूप भीती वाटते ग, म्हणजे ते लोक मला पसंत तर करतील ना? त्यावर संगीता तिला म्हणते की तू येडी का खोळी, तुला का कोण नाही पसंत करणार? चल आवर लवकर. आणि तिथून दुसरीकडे अद्वैत चक्कर मारत असतो रूममध्ये. त्याला खूप राग आलेला असतो राहुलचा आणि तेवढ्यात राहुल येतो आणि राहुल अद्वैतला म्हणतो की ब्रो, काय झालं, बोलवलं? त्यावर अद्वैत राहुलला म्हणतो की बस. अद्वैत राहुलला म्हणतो की माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडे. अद्वैत राहुलला म्हणतो की मी आज तुझ्या पेढीवर गेलो होतो. और राहुल म्हणतो की हो, ते सेलिब्रिटी वेडिंग ऑर्डरचं काम चालू आहे आणि मी डिझाईन्स बघितले आहे. त्यावर अद्वैत म्हणतो की मला त्याबद्दल बोलायचं नाहीये. तेवढ्यात कला येते. त्यावर राहुल कलाला म्हणतो की तू इथे काय करतेस? मी दोघी इथे इम्पॉर्टंट डिस्कस करतोय. त्यावर अद्वैत राहुलला ओरडतो आणि म्हणतो होल्ड ऑन राहुल, मीच बोलवलं आहे तिला. राहुल म्हणतो की तू? दुसरीकडे खऱ्यांच्या घरी पाहुणे आलेले असतात. नैना पाहुण्यांसमोर जाते आणि त्यानंतर संगीता पाहुण्यांना म्हणते की घ्या पोहे, आमच्या नैनीनंच बनवले आहेत. त्यावर नैना लगेच म्हणते काही काय मम्मा, मला काहीच बनवता येत नाही. नैना त्या लोकांना सांगत असते की मला तर स्वयंपाक बनवायला अजिबात आवडत नाही. त्या मुलाला नैना म्हणते की अमोल, आपण काय करूयात, लग्नानंतर सगळ्या कामासाठी मेडच लावूयात
आणि काय आहे ना, मला ही अशी कामे करायला नाही आवडत. मी अशी कामे केली की माझा मेकअप खराब होतो आणि मी जाम चिडचिड करते. त्यावर संगीता म्हणते की तिचा विनोदी स्वभाव आहे, ती मस्करी करते. त्यावर नैना लगेच म्हणते की छे छे, मी सिरियसली बोलते. आणि नैना त्या मुलाला म्हणते की अमोल, तू सांग, माझा चेहरा बघून मी गंमत करते का? त्यावर तो मुलगा म्हणतो नाही. नैना त्या पाहुण्यांचा अपमान करत असते. त्यावर ते पाहुणे उठतात आणि दिनकरला म्हणतात, हे काय दिनकरराव, तुम्ही आम्हाला इथे आमचा अपमान करण्यासाठी बोलावलंय का? लगेच त्या मुलाची आई म्हणते की अशी मुलगी कोणाच्या घरात सून होऊन गेली तर ना त्या घराचं वाटोळं होईल. त्यावर संगीता म्हणते की अहो ताई, गैरसमज करून घेऊ नका. मुलाची आई म्हणते की ह्या अशा मुलीचं माझ्या मुलासोबत अजिबात लग्न होणार नाही. आणि पाहुणे तिथून निघून जातात. दुसरीकडे राहुल अद्वैतच्या हातात फाईल देतो आणि म्हणतो की हे डिटेल्स चेक कर. त्यावर राहुल म्हणतो की काय आहे? आणि राहुल फाईल चेक करतो आणि अद्वैतला म्हणतो की अरे, हे आपल्या परचेस ऑर्डर आणि बिल्स आहे. त्यावर अद्वैत म्हणतो की त्यातल्याच 8 लाखाच्या परचेस ऑर्डरचे दागिने आपल्या पेढीवर आलेले नाहीये. परचेस ऑर्डर आहे, अमाऊंट ट्रान्सफर पण झालेली आहे, पण ती वर्कशॉपच्या अकाउंटमध्ये नाही, पर्सनल अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेली आहे. त्यावेळेस राहुलचा चेहरा पाहण्यासारखा होतो आणि तो गडबडतो. राहुल अद्वैतला म्हणतो की ब्रो. त्यावर अद्वैत लगेच म्हणतो की अजून माझं बोलणं झालेलं नाही. त्यावर राहुल अद्वैतला म्हणतो की ब्रो, मी तुला आणि सरोज मामीला सांगणारच होतो. तेवढ्यात कला म्हणते की खोटं बोलू नकोस राहुल, हा गोंधळ माझ्या लक्षात आला नसता तर हा घोटाळा बाहेर आलाच नसता. त्यावर राहुल म्हणतो की तुझ्या लक्षात आला नसता म्हणजे याचा काय गोंधळ आहे? राहुल कलाला म्हणतो की तुझा काय संबंध आहे? तू कोण आहे चेक करणारी? दुसरीकडे संगीता नैनाच्या जोरात कानाखाली मारते आणि म्हणते, का वागत आहेस तू अशी? त्यावर नैना म्हणते की मग मी कसं वागायला हवं आहे? मी तुला किती वेळा सांगितलं आहे मला इतक्यात लग्न करायचं नाही, पण तू ऐकूनच घेत नव्हतीस, म्हणून मग माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन उरला नव्हता. त्यावर संगीता म्हणते की म्हणून मग असं बोलायचं का? अगं, तुला तुझ्या आई बापांबद्दल जरा सुद्धा दयामाया राहिलेली नाही का? हे तर एकदाच आमचा जीव तरी घेऊन टाक, म्हणजे तूही सुटली आणि आम्ही पण सुटलो. वर नैना म्हणते, काही काय बोलतेस मम्मा, कुठला विषय कुठे नेतेस? मी फक्त एवढंच सांगितलं की मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. त्यावर संगीता तिला चिडून म्हणते की तुला लगीन करायचं नाहीये, मग काय नुसतं इथं बसून गिळायचं आहे का? त्यावर संगीता नैनाला सांगते की आता मी तुला शेवटचं सांगते, जे काही स्थळ येईल तू निमूटपणे बोल्यावर चढायचं. ही तर नैना लगेच म्हणते नाहीतर काय, आणि घराच्या बाहेर ओढत घेऊन जाते आणि म्हणते लगेच घराच्या बाहेर जायचं नाही, तर या घरात जर राहायचं असेल तर आमच्या म्हणण्याप्रमाणे राहावं लागेल तुला, नाहीतर तुझं तू बघ. आणि एक लक्षात ठेव, तू जर ह्या घराच्या बाहेर पाऊल ठेवलंस ना, तेव्हापासून तू आमच्यासाठी मेलीस. आणि संगीताला त्रास व्हायला लागतो. त्यावर काजल म्हणते की थांब, मी ताईला फोन करते. तर काजलला म्हणतो नाही नको, तू जा आईसाठी पाणी घेऊन ये. काजल नैनाला म्हणते की दिदे, तुला समजतंय नाही, सगळं तुझ्यामुळे होतंय ते. दुसरीकडे अद्वैत राहुलला म्हणतो की ती कोण आहे तो मुद्दाच नाहीये इथे, तिच्यामुळेच हे सगळं समोर आलं आहे आणि इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा खरं काय आहे ते तू मला सांग. ह्या अमाऊंटचं तू काय केलं नाही? तुला कुठल्याही रिझनसाठी ती अमाऊंट हवी असेल, त्यासाठी तू घरात सांगायचं होतं, कोणाला मागायचे होते पैसे? आपल्या बिझनेसच्या अकाउंटमध्ये अफरातफर करायची काय गरज होती? त्यावर राहुल अद्वैतला म्हणतो की ब्रो, मी तुला सारं एक्सप्लेन करू शकतो, तू मला आरडू शकतो, ओरडू शकतो, काहीही करू शकतो, शेवटी मोठा भाऊ आहेस तू माझा, पण तू हिच्या सांगण्यावरून तू माझ्यावर अविश्वास दाखवतोय. हिच्या म्हणण्यावरून ब्रो, जरा जरी विचार कर, मी तुला का फसवेल? बहुतेक तू विसर, हिने आणि हिच्या फॅमिलीने तुला सर्वात जास्त फसवलं आहे. बहुतेक तुला त्याच्यामुळे सगळे फसवतात असं वाटायला लागलंय. त्यावर अद्वैत म्हणतो, स्टॉप राहुल, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. त्यावर राहुल अद्वैतला म्हणतो की अर्धवट माहिती असताना तू कंक्लुजन काढू नकोस. ते पैसे मी दुसऱ्या कामासाठी वापरले आहेत, त्याचा हिशोब मी तुझ्या पुढे मांडणार होतो. त्यावर अद्वैत म्हणतोय की दुसरं काम म्हणजे कुठलं काम? हे बघ, तुला कुठल्याही रिझनसाठी पैसे हवे होते तर त्याचे बिल्स कुठे? आणि त्यावर राहुल म्हणतो, अरे तू भाऊ आहेस माझा, मी तुझ्यावर जास्त विश्वास ठेवतो, रोल मॉडेल आहेस तू माझा, आणि तू माझ्यावर संशय घेतोस. ट्रस्ट मी ब्रो, माझ्याकडे सगळा हिशोब आहे, तुला महिन्याभरात मी सगळे बिल्स दाखवेल. आणि आपल्या बिझनेसमध्ये अशी अफरातफर करून मला काय मिळणार आहे? आणि तू हिच्यासमोर माझ्यावर संशय घेतोयस. ब्रो, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. बाहेरच्या माणसांसमोर तू माझ्याकडे हिशोब मागतोय, तुझ्या भावाकडे. वाईट वाटलं आहे मला ह्या गोष्टीचं.
आणि राहुल फाईल खाली टाकतो आणि तिथून निघून जातो. गेल्यानंतर कला म्हणते की तो इकडचं तिकडचं सगळीकडचं बोलला, पण त्याने 8 लाख रुपये कुठे खर्च केले हे नाही सांगितलं. मुद्द्याचं बोलायला सांग ना त्याला, म्हणजे सगळे प्रश्न सुटतील. त्यावर अद्वैत चिडतो आणि कलाला म्हणतो की ते मी माझं बघेल. हा आमच्या घरातला प्रश्न आहे, तो कसा सोडवायचा ते मी बघू. पुढील भागात आपण पाहणार आहोत की राहुल कलाला म्हणतो की तू कितीही शोधाशोध कर, तुला माझ्याबद्दल काही एक सापडणार नाही. कलाला एक मुद्दा आठवतो आणि कला अद्वैतला म्हणते की राहुल आपल्या लग्नाच्या वेळेस नक्कीच जयपूरला गेला होता की हे एकदा चेक करून बघ. मग अद्वैत करणार का कलाच्या सांगण्यावरून जयपूरला गेला की नाही राहुल्याची चौकशी? बघूयात उद्याच्या भागात. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.